नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी स्वतःचं हेअरकट करणार आहे. येस, मी स्वतःचे केस कापणार आहेत. म्हणजे जेवढे काय राहिलेत ते पण मी जास्त हेअरकट करणार नाही. मी हे घरात सेकंड टाइम करते. म्हणजे ह्याच्या अगोदरही मी एकदा ट्राय केलं होतं. इट वॉज अ गुड ट्राय. म्हणून मी परत एकदा डेअरिंग करून माझे केस घरी कापणार आहे. तर मी बरेच ट्युटोरियल्स पाहिले, त्याच्यावरून इन्स्पिरेशन घेऊन मी म्हटलं चला आपण एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे. आणि हा, मी ना असं फ्लेअर टाईप मध्ये, फ्लेअर लेअर जे काय असतं ते लेअर टाइप्स मध्ये कट करायचं ट्राय करणार आहे. चला सुरू करूया. माझे केस थोडे अनहेल्दी झाले आहेत. म्हणून ना 6 महिन्यांनी एकदा तरी ना हेअर कट करत राहा. सगळ्यात अगोदर माझ्या केसांचा गुंता काढते. म्हणजे मी ऑलरेडी ऑलमोस्ट गुंता काढलेला आहे, पण पुन्हा एकदा मी केसांना मोकळं करते. बरं, मला ना जास्त काही हेअरकट करायचं नाहीये. म्हणजे माझ्या केसांना ना थोडे फाटे फुटले आहेत, तर ते मला ट्रिम करायचं. म्हणजे जे काही डेड एंड्स आहेत ते मला कट करायचं. मला लेंथ कमी करायची नाहीये, पण ती अनफॉर्च्युनेटली थोडी तरी होणारच आहे. पण एनिवे, प्रयत्न करणार आहे की मी जास्त हेअरकट करू नये. हा जो अनवॉन्टेड कलर राहिला ना तो पण मला घालवायचा, कारण आता ते खूपच वियर्ड दिसायला लागलंय. चला सुरू करूया. हे झाडांना पाणी घालायचंय, पण ठीक आहे, माझ्याकडे आता हेच आहे, मी काही नाही करू शकत. याच्यानेच मी केसांमध्ये स्प्रे करणार आहे. करत स्प्रे करूया आणि मग मी हेअरकट करणार आहे. मेकअप खराब झाला यार. तो बऱ्यापैकी मी केसांना ओलं करून घेतलं आहे. त्यानंतरचा स्टेप, सो एक पोनीटेल इकडे असली पाहिजे आणि एक पोनीटेल इकडे असली पाहिजे. ओके, तर आता मी माझ्या केसांना ना 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. हा जो काही लेंथ आहे, तर जी लास्ट टाइम टेक्निक यूज केली होती लिपस्टिक वाली, तीच परत एकदा करणार आहे. ही असणार आहे माझी हेअरकटची लेंथ. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा केव्हा तुम्ही घरी हेअरकट करताय ना, मेक शुअर की तुम्ही केस कापताय ना, जिथे तुम्ही बसले आहात त्याच्या खाली एक पेपर टाका. म्हणजे जे काय तुम्ही केस कट कराल ना ते सगळे पेपरवर सांडतील, भरभर होणार नाही. चला, आता मी माझ्या लिपस्टिकच्या मेजरमेंटच्या हिशोबाने केस मेजर करते आणि कट करते. ही लेंथ मी कट करणार आहे. गणपती बाप्पा, हे दिसायला खूप सॅटिस्फाईंग दिसतंय, पण हे जे काही कट होत, हे ना असं लाईन मध्ये असलं पाहिजे. त्यानंतर ना तुम्हाला हे असं, जसं सगळेजण करतात ना, ह्याला काय बोलतात मला माहित नाही, पण हे करायचंय. आता हा पोर्शन झाला आहे. आपण ह्याला पार्टी क्लिपनी सिक्युअर करूया आणि त्यानंतर आपण दुसरा वाला सेक्शन घेऊन कट करूया. पुन्हा एकदा लिपस्टिकचं मेजरमेंट. चला, नाव इट्स टाइम टू सी द रिझल्ट. आता मी हे पोनीटेल ओपन करते आणि बघते माझे केस कसे एक्झॅक्टली कट झालेत. आता काय करायचंय ना, की आपल्याला फ्रंट पोर्शनला ना असा व्ही ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर सगळे केस पुढे घेऊन त्याला मला असं वाटतं मी प्रॉपर जसं मला हवं होतं तसं मी कट केलंय. सगळ्यात अगोदर ऑफकोर्स ब्लो ड्राय. आणि ऑफकोर्स नाव इट्स टाइम टू स्टाईल माय हेअर. बिफोर स्टायलिंग, हेअर प्रोटेक्शन इज मस्ट.
आणि मी स्टाईल करणार आहे हे माझ्या वेगाच्या 3-in-1 हेअर स्टायलरनी. मला आत्ता ना केस स्ट्रेट करायचे आहेत, तर मी हे स्ट्रेटनर यूज करणार आहे. आय थिंक हे स्टायलर मला खूप उपयोगी पडणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात स्टेप बाय स्टेप हेअर कट इझिली करू शकता. अँड दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. तुम्हाला माझा हेअर कट कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.